आगामी केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची भाजपच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी प्रथमच केरळचा दौरा करत कामाला सुरुवात केली आहे। आगामी केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मोठी संघटनात्मक हालचाल करत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। त्यांची केरळ निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी प्रथमच केरळचा दौरा करत कामाला सुरुवात केली। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या आगमनावेळी तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं केरळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। फेटे, पुष्पगुच्छ आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी केरळ राज्य विधानसभा निवडणूक प्रभारी विनोद तावडे तसंच स्थानिक भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। दौऱ्यादरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत बूथनिहाय कामकाज, मतदारसंघनिहाय समीकरणे आणि आगामी निवडणुकीचं नियोजन याचा सविस्तर आढावा घेतला। पक्ष देईल ती प्रत्येक जबाबदारी पूर्ण निष्ठेनं आणि शिस्तीत पार पाडायची ही त्यांची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली। गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांनी बजावलेली जबाबदारी पक्षासाठी प्रभावी ठरली होती। त्याच कार्यपद्धतीचा अनुभव लक्षात घेऊन केरळमध्येही संघटन अधिक सक्षम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल लागून अवघे 14 दिवस उलटताच त्यांनी पुढील राजकीय मोहिमेसाठी केरळमध्ये दाखल होत पक्षनिष्ठेचं दर्शन घडवलं आहे। महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभव आता केरळमध्ये वापरण्याचा त्यांचा मानस आहे। दौऱ्यादरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सहकाऱ्यांसह श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। आगामी निवडणुकीत भाजपला यश मिळावं यासाठी त्यांनी प्रार्थना केली। सध्या केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचं सरकार सत्तेत आहे। या पार्श्वभूमीवर भाजपनं आपली मोहीम अधिक तीव्र करत संघटन बळकट करण्यावर भर दिला आहे। एकूणच महाराष्ट्रातील यशस्वी निवडणूक अनुभवाची शिदोरी घेऊन आमदार सचिन कल्याण शेट्टी केरळच्या राजकीय रणांगणात सज्ज झाले असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बळकटी देण्यासाठी ते सक्रिय झाले आहेत।